सर, मान्सून आज कुठपर्यंत पोहोचलाय? काल राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय. आता काय स्थिती आहे मान्सूनची? मान्सूनच्या पावसानं किंवा मान्सूनच्या वाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आजचं जर आपण बघाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. गुजरातचा काही भाग, त्याच्यानंतर दक्षिण मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड आणि नंतर बिहार ह्या भागामध्ये तो आज पोचलेला आहे. आणि त्याचं कारण जर सांगायचं झालं तर आपण आधीही डिस्कस केलं होतं की मागच्या आठवड्यामध्ये अरबी समुद्र त्याचबरोबर जे कोकण किनारपट्टी आहे किंवा महाराष्ट्रातील काही भाग आहे तिथे ढगनिर्मिती बिलकुलच नव्हती किंवा तिथं क्लिअर स्कायज किंवा निरभ्र आकाश आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं होतं. आणि आत्ता मान्सूनचे वारे जे आहेत ते स्ट्रॉंग झालेले आहेत. आपण बघू शकतो की मागच्या आठवड्यामध्ये हे जे वारे होते ते दक्षिण किंवा साऊथ पेनिन्सुलर इंडिया जो आहे त्याला वळसा घालून जास्त जात होते. आता जर बघितलं तर ते थोडेसे उत्तरेला सरकलेले आपण बघतो आणि त्याचबरोबर त्याच्यामधली जी तीव्रता आहे किंवा स्ट्रेंथ आहे ती वाढलेली आहे. आणि त्यामुळं कोकण किनारपट्टी, घाटमाथे आणि इंटेरियरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस पडताना आपल्याला दिसतो आहे. मागील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद ही कोकण किनारपट्टीमध्ये झालेली आहे. त्याचबरोबर पुणे आणि परिसरातले जे घाटमाथे आहे तिथेसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. इंटेरियरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच आज मान्सूनने महाराष्ट्र पूर्ण कव्हर केलेला आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. सर, बंगालचा उपसागर असू देत किंवा अरबी समुद्र, इथं काय स्थिती आहे सर सध्या? येस. आता जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा चांगली ढगनिर्मिती आपल्याला दिसते आणि त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे. आणि हे बदल होण्याचं मुख्य कारण म्हणजे मॅडन जुलियन ऑसिलेशन. आपण मागच्या वेळी डिस्कस केलं होतं की मॅडन जुलियन ऑसिलेशन ज्यावेळी फेज 2, फेज 3, फेज 4 आणि फेज 5 ह्या फेजेसमध्ये असतं त्यावेळी अशी परिस्थिती आपल्या मान्सूनसाठी किंवा मान्सूनच्या वाऱ्यांसाठी अनुकूल असते. आणि आता तो फेज 2मध्ये आहे आणि ते एक कारण आहे की मान्सून रिवायवल होण्याचं. दुसरं म्हणजे मस्करेन हाय आणि हीट लो हे जे 2 फॅक्टर आहेत त्या दोघांमधला प्रेशर ग्रेडियंट किंवा हवेच्या दाबामधला जो फरक आहे तो वाढलेला आहे आणि ह्या कारणांमुळं मान्सूनचे वारे सक्रिय होताना आपल्याला दिसत आहेत. आणि अशीच परिस्थिती येणारे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. सर, अलर्ट कसे असणार आहेत येस, पुढच्या 5 दिवसांसाठी जिल्हानिहाय? जिल्हानिहाय जे अलर्ट आहेत ते आपण आमच्या IMD मुंबईच्या वेबसाईटवरून तुम्ही बघू शकता. ते अपडेटेड अलर्ट एक वाजेनंतर येतात. तर हे जर आपण अलर्ट बघितले तर आजपासून येणाऱ्या 5 दिवसांसाठीचे अलर्ट आहेत. ज्यामध्ये आपण बघू शकतो की येणाऱ्या 5 दिवसांसाठी वेगवेगळे अलर्ट दिले गेलेले आहेत. ज्यामध्ये कोकण किनारपट्टीच्या बहुतांश भागांमध्ये सिंधुदुर्ग सोडलं तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. त्याचबरोबर पुणे डिस्ट्रिक्टचे जे घाटमाथे आहे त्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग जो आहे तिथेसुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. आणि विदर्भातील काही डिस्ट्रिक्ट्समध्ये अमरावती असेल, यवतमाळ, नागपूर आणि चंद्रपूर इथेसुद्धा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. यामध्ये काही ठिकाणी हा जो रिजन आहे तर हेवी रेनफॉलसाठी किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठीचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा किंवा उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट जो आहे तो जास्त वेगाने वारे वाहण्यासाठी किंवा मग विजेच्या कडकडाटाचा पाऊस पडू शकतो त्यासाठी दिले गेलेले आहे. उद्याचं जर बघाल तर त्यामध्ये विजेचा कडकडाट आपल्याला अजून कमी होताना दिसेल, कारण की मान्सूनचे वारे सक्रिय झाल्यानंतर 1-2-4 दिवसामध्ये विजा पडण्याचं प्रमाण कमी होतं किंवा वादळी पावसाचं प्रमाण कमी होतं. तर ते आपण इथं बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि इतर ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिले गेलेले आहेत. त्यानंतर पुढचं जर बघाल 26, 27 आणि 28ला बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट आहेत आणि ते पावसासाठीचे आहेत असं आपण म्हणू शकतो. तर येणारे 4 ते 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस कंटिन्यू राहील असं एकंदरीत चित्र आहे. सर, तरी काल जरी पाऊस सर्वत्र झाला असेल तरी काही ठिकाणी खंडीय स्वरूपात पाऊस झाल्याचं आपल्याला दिसतंय, तरी मग काय कारण? राईट. आता नाही, मग 24 तासामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी नक्कीच लावलेली आहे. आणि येणाऱ्या 5 दिवसामध्ये त्याचं प्रमाण जे आहे इंटेरियरमध्ये जरी कमी असलं तरी कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर त्याचं प्रमाण जास्त असणार आहे किंवा कॅचमेंट एरियाजमध्ये
हेवी टू व्हेरी हेवी किंवा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. इंटेरियरमध्ये तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच राहील, पण पावसाळी वातावरण कंटिन्युअस राहील. त्याचबरोबर पाऊस कंटिन्यू राहील येणारे 5 दिवस असं अनालिसिसवरून दिसतंय. सर काल कुठे कुठे म्हणजे अतिवृष्टी कुठे कुठे झाली? अतिवृष्टी किंवा मग रत्नागिरी डिस्ट्रिक्ट्स असेल किंवा मग मुंबईमध्ये 224 मिलीमीटर 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबईमध्ये काल नोंदवला गेलेला आहे. त्याचबरोबर पुणे डिस्ट्रिक्टचे जे घाटमाथे आहेत आमिनी किंवा मग इतर जे आहेत, काल भिरा येथे 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस 154 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यानंतर तामिनीमध्ये 110 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आणि पुण्यामध्ये मॉडरेट किंवा आपण म्हणू शकतो हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे. आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाची नोंद महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासामध्ये झालेली आहे. आणि अशी परिस्थिती नेक्स्ट 3-4 दिवस राहण्याची शक्यता आहे. आणि नंतर चे अपडेट जे आहेत ते भारतीय हवामान विभाग वेळोवेळी देत राहील. सर शेतकऱ्यांसाठी हा पाऊस कसा असणार आहे, जो काल झाला किंवा आता आठवडाभरामध्ये मुख्यतः पेरणीच्या दृष्टीनं हा प्रश्न? नक्कीच. आता पाऊस कंटिन्यू राहणार आहे किंवा मान्सून जो आहे तो सेट झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या बेसिसवर जरी पाऊस कंटिन्यू राहणार असला किंवा राहतोय, तर ह्या बेसिसवर तुमच्या शेतीची ओल किती आहे, कारण पावसाचं प्रमाण जे आहे ते काय म्हणतात समप्रमाणात सगळीकडे आत्ता दिसत नाहीत, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते नक्कीच दिसेल. तर त्या बेसिसवर शेतकऱ्यांनी आपलं डिसिजन घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पेरणीविषयी जर विचाराल तर मी म्हणेल की राज्य सरकार किंवा कृषी विभागाकडनं जे काही डिटेल्स तुम्हाला किंवा गाईडलाईन्स दिल्या जात आहेत, तर त्याकडे लक्ष द्यावं. बरं सर, हवामानामध्ये जे हवामान विभागाने वेगवेगळे जे अंदाज व्यक्त केले होते त्यानुसारच आता मान्सूनची प्रगती होते? नक्कीच. आपण त्याप्रमाणेच सांगितलं होतं की जसं मागच्या आठवड्यात आपण डिस्कस केलं होतं, तर त्यावेळी आपण म्हटलं होतं की 4 ते 5 दिवस कोणतीही परिस्थिती मान्सून ॲडव्हान्स होण्यासाठी नाही आहे. त्यानंतर भारतीय हवामान विभागाकडनं प्रेस रिलीज दिली गेली होती की 23-24 नंतर परत पाऊस सक्रिय होईल महाराष्ट्रामध्ये किंवा त्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. आणि त्यानुसारच हे होताना दिसतंय. तर मी म्हणेल की भारतीय हवामान विभागाकडनं दिले जाणारे जे अपडेट्स आहेत त्याकडं लक्ष द्यावं. आणि मौसम ॲप असेल किंवा मेघदूत ॲप असेल ते तुम्ही वापरू शकता. सर आपण इकडनं वेगवेगळे हवामानाचे अंदाज व्यक्त केले गेले होते, पण सध्या जी स्थिती आहे त्यानुसार तुम्हाला आत्ता काय वाटतं की पावसाचं जे वितरण आहे ते सगळीकडं समान होणार आहे की खंडीय स्वरूपात किंवा काही ठिकाणी कमी जास्त असं होणार? जसं मी सांगितलं की येणारे 4 ते 5 दिवस तरी अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर जर काही अपडेट्स असतील तर तसं सांगितलं जाईल. पण ॲटलिस्ट 5 to 7 डेज किंवा ॲटलिस्ट 5 डेज येणारे 5 दिवस हे मान्सूनसाठी किंवा महाराष्ट्रातील पावसासाठी अनुकूल आहेत असं आपण म्हणू शकतो.